नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघूयात महत्त्वाच्या 9 राजकीय मोठ्या बातम्या. अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक संपन्न. शिंदे, फडणवीस, अजित पवारांची हजेरी. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार. मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अमित शहांचा शब्द. विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल, यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील. सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त. मुंबई दौऱ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा बैठकांचा सिलसिला. जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती. शहांनी शिंदे फडणवीसांच्या घरी गणपतीचंही दर्शन घेतलं. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको, जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावे. लोकसभा निवडणुकीतील चुका टाळा. शहांच्या भाजप नेत्यांना सूचना. राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प. जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री. उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर. सूत्रांची माहिती. अमित शहा आणि फडणवीसांमध्ये दुरावा. जयंत पाटलांचा दावा. तर महाराष्ट्रात मनासारखं काम करता येत नसल्यानं फडणवीसांची पंचाईत. जयंत पाटलांचा टोला. ना देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्या दोघांच्यातच एवढा अंतर आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कामही करता येत नाही महाराष्ट्रात त्यांच्या मनासारखं. बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं, यासाठी आंदोलन झालं. मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनात मी देखील होतो. अमित शहांचं वक्तव्य. के लिए आंदोलन करने वाले जो लोग हैं, मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं, इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं, ये मुंबई है. लालबागचा राजाय आम्ही निर्माण केला, शहा बोलतील. गुजराती व्यापार मंडळासाठी सर्व सुरू. बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात असल्याच्या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका. असे लालबागचा राजा आपण गुजरातला नेणार नाहीत ना. हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग. लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, चलो गुजरात में लेके जाओ. गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा आरोप. तर ठाकरे कुटुंब गुजरात व्यापारी मंडळाचे लाभार्थी. त्यांचा सर्व खर्च गुजरात मंडळाच्या माध्यमातून होतो. नितेश राणेंचं उत्तर. गुजरात व्यापारी मंडळाचे 4 प्रमुख लाभार्थी आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे.